तर मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती, योजना करोल लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडण्यास सुरुवात. तर थांबा मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडण्यास खरंच सुरुवात झालेली आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये पडलेले आहेत. पण आता हप्ता नेमका लाडक्या बहिणींचा पडलेला आहे का नमो शेतकरी योजनेचा, जाणून घेऊ सविस्तर बातमी. महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना उत्पन्नात जोड देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करावी या हेतूने नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि वार्षिक 15,000 रुपये आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे. आणि शेतकऱ्यांना आशा आहे की आता वार्षिक 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले तर एकंदरीत 10,000 रुपये मिळाले, आपल्या सर्वांना माहिती आहेत. नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये निधीत वाढ होणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक 15,000 रुपये देण्यात येतील. तर अल्प आणि अत्यल्प उधारक शेतकऱ्यांना उत्पन्नात जोड देण्यासाठी ही नमो शेतकरी योजना राबवली जाते. आणि या नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये टाकण्यात आलेत आणि 10,000 रुपये टाकण्यात आलेत. आता वितरित होणार आहे तो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता. आता लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये पडले, पण अद्यापही लाडक्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आणि आता लवकरात लवकर तो पण हप्ता वितरित होणार आहे. मित्रांनो, आता गैरसमज करून घेऊ नका. फक्त आता लाडक्या बहिणींचाच हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी होती. आता नमो शेतकरी योजनेचा पण आता हप्ता वितरित करण्यात येणार आहे. धन्यवाद. जय शिवराय.